देवी मित्रांनो, हजारो लोक आपल्या उद्धारकर्त्याच्या मागे 14 तळाच्या दिशेने जात होते। तो दिवस होता 20 मार्च 1927चा। हजारो वर्षापासून चालत आलेल्या धर्माच्या आदेशाला पायदोडी तुडत ही सारे लोक मानवी स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत होती। जगात आतापर्यंत न घडलेली नवक्रांती घडत होती। आपल्या उद्धारकर्त्याच्या मागे ही सारी लोक शिस्तीमध्ये, शांततेमध्ये आणि मोठ्या उत्साहाने 14 तळ्यापाशी येऊन पोहोचली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचं पाणी आपल्या ओंजळीत घेतलं। त्यांनी त्या पाण्याचा एक घोट घेतला। त्यांचं पाहून त्यांच्या हजारो अनुयायांनी त्यांचं अनुकरण केलं। मित्रांनो, भीमाच्या स्पर्शाने 14 तळ अजरामर झालं, पण स्वतःला उच्चवर्णीय मानणाऱ्या सुवर्ण हिंदूच्या पोटात दुखायला लागलं। त्यांनी खोटी अफवा पसरली। त्यांनी लाट्या काट्या घेऊन त्या सत्याग्रहावर हल्ला चढवला। महिला, मुले, म्हातारे अशा कशाच गोष्टीची गाई केली नाही। जो दिसेल, जिथे दिसेल त्याच्यावर त्यांनी हल्ला चढवला। या झालेल्या हल्ल्यामुळे आणि गोंधळामुळे न्यायालयाने अंतिम निकाल लागेपर्यंत अस्पृश्यांना 14 तळावर जाण्यास बंदी घातली। मित्रांनो, या सुवर्ण हिंदूंनी स्वजातीच्याच लोकांवर केलेला हल्ला अत्यंत लाजिरवाण आणि क्रूर होता, पण शेवटी विजय सत्याचा झाला। मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने दिला आणि 14 तळ साऱ्यांनाच खुलं झालं। तर मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते 1923 मध्ये एस.के. बेले यांनी मांडलेल्या विधान परिषदेमधील एका ठरावामध्ये। या ठरावानुसार सार्वजनिक तळे असतील, पाणवटे असतील, विहिरी असतील, हे साऱ्यांसाठी खुले असतील। म्हणजेच या ठरावानुसारच महानगरपालिकेने याची अंमलबजावणी करण्याचे ठरवले। म्हणजेच सार्वजनिक तळे असतील, विहिरी असतील, पाणवटे असतील, हे सर्व अस्पृश्यांसाठी खुले असतील। पण याची अंमलबजावणी फक्त कागदावरच राहिली, कारण हजारो वर्षापासून त्या सुवर्ण हिंदूंनी दलितांवर अन्याय अत्याचार केलं, त्याचं शोषण केलं, त्यांना गुलामीसारखी वागणूक दिली। त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्याशी शत्रुत्व पत्करण्याचं धाडस इथले अस्पृश्य करत नव्हते। त्यामुळेच कुलबा जिल्ह्यातील, म्हणजेच आजच्या रायगड जिल्ह्यातील दलित वर्गाने 19 मार्च आणि 20 मार्च 2027 रोजी एक परिषद घेण्याचं आयोजित केलं। त्या परिषदेचे अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। या परिषदेचा उद्देश होता की लोकांना त्यांचे हक्क समजतील आणि तेही स्वाभिमानाने जगायला लागतील। म्हणून ही परिषद यशस्वी व्हावी म्हणून महाड येथील परिषदेचे कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करत होते। आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील डोंगरदऱ्यातून पायाने चालून तिथल्या लोकांना परिषदेचं महत्त्व सांगत होते। त्याचा परिणाम असा झाला की हजारो लोक या परिषदेला शेकडो मैल पायाने चालत येत होती। महाराष्ट्र, गुजरातमधील जवळपास सर्व जिल्ह्यातील 10,000च्या वर लोक या परिषदेला जमली होती। मित्रांनो, या परिषदेची सुरुवात 19 मार्च 1927ला सुरुवात झाली। त्या परिषदेला आलेल्या गोरगरीब जनतेसमोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणासाठी उभे राहिले। ते आपल्या भाषणात म्हणतात की आपल्या वागण्यात, बोलण्यात, आपल्या राहण्यात आपल्याला सुधारणा करणं गरजेचं आहे। आपल्या विचारांना आपल्याला नवसंजीवनी देणे गरजेचं आहे, तरच आपल्यात परिवर्तन होईल। त्यांनी परिषदेमध्ये बसलेल्या लोकांना आव्हान केलं, मेलेली जनावरं खाणं सोडा, तसेच आपल्या समाजामधील असलेली उच्च नीतीची भावना मनातून काढून टाका आणि दुसऱ्यांना टाकलेलं अन्न न खाण्याचा आता निर्धार करा। आपण स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जगलो तरच आपली प्रगती होईल। त्यांनी लोकांना पटवून दिलं। त्यांनी सांगितलं की शिक्षण घ्या, सरकारी नोकरीत जा, सैन्यात प्रवेश करा, मोठमोठ्या पदावर तुम्ही जा। ते पुढे म्हणतात, अपमानास्पद आणि गुलामगिरीची परंपरा आता सोडून द्यावी। मित्रांनो, ह्या परिषदेमध्ये सरकारला काही गोष्टींचं आव्हान करण्यात आलं। अस्पृश्यांना मेलेली जनावरं खाण्यापासून रोखण्यासाठी विशेष कायदे करावेत, दारूबंदी करावी, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं, दलित वर्गातील वसतिगृहांना मदत करावी। मित्रांनो, यानंतर अनेकांची भाषणे झाली आणि त्याच रात्री एक निर्णय घेण्यात आला। उद्या म्हणजेच 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याचं पाणी घेण्याचं ठरलं। मित्रांनो, तो ऐतिहासिक दिवस उजडला। 20 मार्च 1927चा दिवस जगाच्या पाठीवर कधीच न घडलेली ही एकमेव घटना होती। परिषदेपासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 तळ्याच्या दिशेने जाण्यास निघाले। त्यांच्यासोबत त्यांच्या मागे हजारो जण समुदाय होता। मित्रांनो, ज्या 14 तळ्याचं पाणी मुस्लिम, ख्रिश्चन घेत होते ते त्या सुवर्ण हिंदूंना चालत होतं, पण जे अस्पृश्य लोक हिंदू धर्माचं पालन करत होतं त्यांच्या देवदेवताची पूजा पिढ्यानपिढ्यापासून करत आली होती आणि त्या स्वधर्मीय लोकांच्या स्पर्शाने ते पाणी बाटत होतं। पण या सत्याग्रहाने सारं संपूर्ण क्रांतीची सुरुवात होत होती। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 तळ्यापाशी पोहोचले। त्यांनी आपल्या वंजीमध्ये 14 तळ्याचं पाणी हातात घेतलं, त्यांनी ते पाणी पिलं आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत असलेल्या हजारो अनुयायांनी त्याचं अनुकरण केलं आणि त्यानंतर हा मोर्चा शांतपणे परिषदेच्या मंडपाकडे निघाला। तर मित्रांनो, या घटनेच्या 2 तासांनी काही सुवर्ण हिंदूंनी एक अफवा पसरली की 14 तळ्यानंतर हे अस्पृश्य वीरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करणार आहे। काही कट्टरपंथी लोकांनी खऱ्या खोट्याची शहानिशा न करताच सारं महाराष्ट्र व्यापून टाकलं। त्यांनी इतरांना आव्हान केलं, आपला धर्म धोक्यात आहे, आता आपण अपवित्र होणार आहोत।
ते परिषदेच्या मंडपात घुसले. परिषदेमधील बरेच लोक जिकडे तिकडे गेले होते. काही लोक जेवण करत होते, काही लोक जाण्याच्या तयारीत होते. त्यांनी त्या लोकांना हल्ला चढवला. दिसेल तेथे त्यांनी मारलं. काठ्यांचा वर्षाव केला. अनेकांचे डोके फोडली. ते अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लोक घाबरली. अनेकांनी मुस्लिम घरात आसरा घेतला. त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड येथील सरकारी बंगल्यावर मुक्कामाला होते. बाबासाहेबाला ह्या घटनेची माहिती मिळताच बाबासाहेबांनी परिषदेच्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी अनेक लोकांना मार लागला होता, पण जवळपास 20 लोक गंभीर जखमी होती. बाबासाहेबांच्या आदेशाची वाट पाहत शेकडो लोक उभं राहिली होती, पण बाबासाहेबांनी शांततेत राहण्याचं आवाहन केलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जरी प्रतिकार करण्याचा आदेश दिला असता तर हल्ला करणारे गावगुंड रक्तबंबाळ झाले असते. कारण हल्ला केलेल्या गावगुंड्यापेक्षा परिषदेमध्ये आलेल्या लोकांची संख्या जास्त होती आणि त्या ताकदीने त्यांच्यापेक्षा वरचढ होते. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, आपला मोर्चा हा शांततेचा आणि संविधानिक मार्गाचा आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्याला शांत राहण्याचा आदेश केला. हे सुवर्ण हिंदू गावातील मुख्य रस्त्यावर जाऊन थांबले आणि परिषदेमधून जाणाऱ्या लोकांवर त्यांनी हल्ला चढवला. ते लोक इथेच थांबले नाही, तर त्यांनी आजूबाजूच्या खेडेपाड्यात संदेश पाठवला की जे लोक परिषदेला आली होती त्या लोकांना धडा शिकवा. त्यामुळे जे लोक गावात पोहोचली होती किंवा जे लोक मागून गावात पोहोचली त्यांना अमनुष्य छळ करण्यात आली, त्यांना त्रास देण्यात आला. मित्रांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या गोष्टीची सखोल चौकशी केली. त्यानंतर काही गावगुंडांना पोलिसांनी अटक केली. 6 जून 1927ला त्यातील 5 गावगुंडांना 4 महिन्याच्या सक्त मजूरची शिक्षा करण्यात आली. पण मित्रांनो, सुवर्ण हिंदूच्या मते 14 तळ आता अशुद्ध झालं होतं. त्यामुळे त्यांनी वीरेश्वरच्या मंदिरात एक बैठक बोलावली आणि त्यांनी 14 तळ शुद्ध करायचा ठराव केला. पण 14 तळ शुद्ध करेपर्यंत त्यांनी त्यातील पाणी वापरलं नाही. पण मुस्लिम आणि ख्रिश्चन पूर्वीप्रमाणे त्या तळ्यातलं पाणी वापरत होतं, कारण त्यांच्या दृष्टीने मानवाच्या स्पर्शाने पाणी अपवित्र होत नाही. मित्रांनो, सुवर्ण हिंदूंनी 14 तळ शुद्ध करण्यासाठी 14 तळ्याचे 108 मातीच्या घागरीत पाणी काढलं. त्याच्यात दूध, दही, गोमूत्र इत्यादी गोष्टी टाकून मंत्रोच्चार करून ते पाणी पुन्हा 14 तळ्यात सोडण्यात आलं आणि 14 तळ शुद्ध झालं अशी घोषित करण्यात आलं. पण या 14 तळ्याच्या शुद्धीकरणाच्या बातमीने दलितांना धक्का बसला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत वेदना झाल्या आणि चिडही आली. त्यांनी दलितांच्या हक्काच्या रक्षणासाठी 14 तळ्यावर पुन्हा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा सत्याग्रह बहिष्कृत भारत सभेच्या नेतृत्वाखाली सुरू करण्याचं जाहीर केलं. या सत्याग्रहासाठी मुंबईमध्ये अनेक सभा झाल्या. त्यातीलच 30 ऑक्टोबरमध्ये मुंबईमध्ये भरलेल्या सभेत जवळपास 1000 लोक उपस्थित होते आणि ह्या सभेमध्येच 25 डिसेंबर रोजी महाडला पुन्हा सत्याग्रह सुरू करण्याचा ठराव पास करण्यात आला. आणि त्याच दरम्यान अत्यंत वाईट आणि चीड येण्यासारखी घटना घडली. 4 ऑगस्ट 1927 रोजी महानगरपालिकेने 1926चा निकाल रद्द केला. म्हणजेच अस्पृश्यांसाठी सार्वजनिक तलावाचं पाणी घेण्याचा अधिकार त्यांनी थांबवला. मित्रांनो, त्यामुळे हा ठराव अधिकच तीव्र झाला. मित्रांनो हा लढा यशस्वी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आणि ह्या समितीने 25 डिसेंबर आणि 26 डिसेंबर रोजी महाड येथे सत्याग्रह होणार ही तारीख निश्चित केली. मित्रांनो, 25 डिसेंबर ही तीच तारीख आहे ज्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. जसजसा सत्याग्रहाचा दिवस जवळ येत होता तसतशा महाडमधील हालचाली वाढत होत्या. हा सत्याग्रह हाणून पाडण्यासाठी महाडमधील सुवर्ण हिंदूंनी वीरेश्वरच्या मंदिरात 27 नोव्हेंबर रोजी एक बैठक घेतली आणि त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या साथीदाराच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला. 14 डिसेंबर रोजी न्यायालयाने अंतिम निकाल येईपर्यंत मनाई आदेश जारी केला. मनाई आदेश म्हणजेच काय, तर 14 तळ्यावर कोणत्याही अस्पृश्याने जाण्यास बंदी घातली. मित्रांनो, सुवर्ण हिंदूंनी न्यायालयात खटला दाखल केला त्यात त्यांनी असं म्हणलं होतं, 14 तळ हे सुवर्ण वर्गाची खाजगी मालमत्ता आहे. अस्पृश्यांना त्याकडे जाण्याचा आणि पाणी पिण्याचाही अधिकार नाही. अस्पृश्याला यासाठी कायमची बंदी घालावी. 19 मार्च 2027 रोजी अस्पृश्यांनी अचानक तळ्यात प्रवेश करून हात तोंड धुतल्यामुळे त्यातील पाणी अपवित्र झाले. त्यामुळे सुवर्ण वर्गाला पाणी शुद्ध होईपर्यंत ते पाणी वापरता आलं नाही. अस्पृश्याने जर पुन्हा पाण्यात प्रवेश केला तर हिंदूंना मोठा त्रास होईल. तळ्याचे पाणी वापरता येणार नाही. मित्रांनो, अर्जात नमूद केलेल्या ह्या गोष्टी किती लाज वाटण्यासारख्या आहेत. एखाद्याने एखाद्या वर्गाला किती छळावं याची काही मर्यादा असावी. इकडे दलितांनी महाडमधील परिषदेची तयारी सुरू केली. पण मित्रांनो, परिषद घेण्यासाठी जमीन लागणार होती आणि महाडमधील हिंदुत्ववाद्याने परिषदेसाठी जमीन देण्यास नकार दिला. मोठ्या प्रयत्नाने आणि मुश्किलाने एका मुस्लिम व्यक्तीकडून परिषदेसाठी जमीन घेण्यात आली. त्याचबरोबर परिषदेसाठी लागणाऱ्या अन्नधान्यासाठी आणि इतर साहित्यासाठीही महाडमधील व्यापारी आणि दुकानदारांनी नकार दिला. त्यामुळे बाहेरून 10 दिवस पुरतील एवढं अन्न आणि साहित्य घेऊन यावं लागलं. मित्रांनो, जशी परिषदेची तारीख जवळ आली तशी 14 तळ्याभोवतील पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. परिषदेला येणाऱ्या लोकांची संख्या वाढत होती. परिषद रद्द व्हावी म्हणून सरकारी अधिकारी रोज परिषदेमध्ये येऊन लोकांना भेटत होती आणि त्यांची समजूत काढत होती. हजारो लोक त्यांची वाट पाहत उभे होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखीनही परिषद ठिकाणी पोहोचले नव्हते.
हजारो लोक त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. बाबासाहेब येताच त्या साऱ्या लोकांनी त्यांच्या उद्धारकर्त्याला पाहताच टाळ्याच्या कडकडात त्यांचं स्वागत केलं. लगेच पोलीस अधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कलेक्टरचं पत्र दिलं आणि त्यांना भेटण्याची विनंती केली. कलेक्टरनी बाबासाहेबांना सत्याग्रह पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सहमती दर्शवली नाही. त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सारे लोक परिषदेच्या दिशेने गेले. मित्रांनो, 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता सभेला सुरुवात झाली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऐकण्यासाठी हजारो लोक जमली होती. जवळपास 15,000 लोक त्या सभेला उपस्थित होती. परिषदेला आलेली लोक गोरगरीब असली तरी स्वाभिमानाने जगणारी होती. आपल्या उद्धारकर्त्याचा एक एक शब्द ते लक्ष देऊन ऐकत होती. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या लोकांना उद्देशून म्हणतात, फक्त अस्पृश्यता नष्ट करणंच पुरेसं नाही, तर जातीयता नष्ट करणं गरजेचं आहे. आंतरजातीय विवाह केल्याशिवाय खऱ्या अर्थाने जातीयता नष्ट होणार नाही. मित्रांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याच भाषणामध्ये मनुस्मृती दहन करण्याची घोषणा करतात. यानंतर म्हणजेच 25 डिसेंबर 2027 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. त्यावेळी तिथे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सशस्त्र 100 पोलीस अधिकारी उपस्थित होते. तर मित्रांनो, परिषदेचा दुसरा दिवस उघडतो म्हणजेच 26 डिसेंबर 2027. परिषदेला जमलेल्या लोकांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणाला उभे राहतात आणि कलेक्टरचं पत्र वाचून दाखवतात. त्या पत्रात असं नमूद केलं होतं, अस्पृश्य लोकांनी दिवाणी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. तर काय, अस्पृश्य लोकांनी हा सत्याग्रह करू नये. पण लोकांची सत्याग्रह मागे घेण्याची तयारी नव्हती. कसलाही त्रास सहन करण्याची आणि शेवटी तुरुंगात जाण्याची त्यांची तयारी होती. लोक ऐकत नसल्यामुळे कलेक्टरने स्वतः भाषण करण्याची परवानगी मागितली. जिल्हाधिकाऱ्याने सत्याग्रह पुढे ढकलण्याची विनंती केली, पण लोकांची सत्याग्रह थांबवण्याची मुळीच इच्छा नव्हती. मित्रांनो, संध्याकाळी त्याच दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काही प्रमुख मंडळींनी चर्चा केली आणि सत्याग्रह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांनी तेव्हाच एक निर्णय घेतला, सत्याग्रह जरी पुढे ढकलला असेल तरीही 14 तळ्याच्या भोवताल एक फेरी मारून मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 27 डिसेंबरला परिषदेतील लोकांना सत्याग्रह पुढे ढकलला हे सांगितलं. सत्याग्रह का पुढे ढकलावा लागला हे पटवून दिलं. परिषदेतील लोकांनी बाबासाहेबांचा हा ठराव मान्य केला. मित्रांनो, ठरल्याप्रमाणे 14 तळ्याच्या दिशेने हा परिषदेचा मोर्चा निघाला. परिषदेचं रूपांतर मोर्चात झालं. घोषणा देत आणि हातात फलक घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे सारेच लोक चालू लागले. मित्रांनो, त्या दिवशी महाडमधील एकही सुवर्ण हिंदू दिसत नव्हता. रस्ते सुमसाम होते. साऱ्यांनी कवाडे लावून घेतली होती आणि ह्या मोर्चामुळे सुवर्ण हिंदूचं मन प्रचंड चिडलं होतं आणि ते अस्वस्थ झाली होती. मित्रांनो, 14 तळ्याच्या भोवताल मोर्चा काढला. कोणताही अप्रिय घटना न घडता सारे लोक परिसर ठिकाणी पोहोचली. मित्रांनो, महाड येथील हा सत्याग्रह जरी पुढे ढकलला असला तरी न्यायालयीन लढा चालूच होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा न्यायालयीन लढा मोठ्या ज्ञानाने आणि मोठ्या मेहनतीने लढवला. 6 जून 1931 रोजी महाडच्या न्यायाधीशांनी हा निकाल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने दिला. मित्रांनो, सुवर्ण हिंदू इथे थांबले नाही. त्यांनी ठाण्यातील जिल्हा न्यायालयात अपील केलं. जिल्हा न्यायालयाने हा निकाल 30 जानेवारी 1933 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूनेच दिला. त्यानंतर सुवर्ण हिंदूंनी मुंबईच्या उच्च न्यायालयात धाव घेतली. हा खटला जवळपास 4 वर्षे चालला. त्यानंतर शेवटी 17 मार्च 1937 रोजी न्यायालयाने हिंदूची अपील फेटाळून लावली आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने हा निकाल दिला. म्हणजेच हा निकाल सत्याच्या बाजूने दिला. मित्रांनो, हा 14 तळ्याच्या सत्याग्रहाचा विजय झाला. पण ही लढाई आणखी संपली नाही. आजही ग्रामीण भागात, खेड्यागावामध्ये अस्पृश्यांना तेथील सार्वजनिक तळ्यातलं, विहिरीतलं, आडातलं पाणी आपल्या हाताने घेऊ दिलं जात नाही. आजही दलितांवर होणारा अन्याय त्याचा थांबला नाही. मित्रांनो, यावर एकच पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला शिक्षणाचा पर्याय. शिक्षणाशिवाय ही लढाई आपल्याला जिंकता येणार नाही. त्यामुळे जाताना एवढंच सांगतो, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. आणि 14 तळ्याच्या सत्याग्रहाचा तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. पुन्हा एकदा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय.